नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आषाढ विशेष आज आपण देवीसाठी नैवेद्य तयार केलेला आहे। तर आजच्या स्वयंपाकामध्ये गोड पुरी, वरण, भात, मेथीची भाजी, खीर तयार केलेली आहे। काही तळणीचे पदार्थ आहे। तर खूपच सोप्या पद्धतीने अर्धा ते पाऊण तासामध्ये हा स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे। चला तर मग हा संपूर्ण स्वयंपाक कसा तयार केला ते बघूया। सर्वात अगोदर कुकर लावून घेतला। तर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले बघा। त्यामध्ये पाणी घातलं। डाळीमध्ये ना पाव चमचा हळदही घातली। तर इथे मी तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही सम प्रमाणामध्ये घेऊन डाळ लावत असते आणि इंद्रायणी तांदळाचा भात लावलेला आहे। तर पुढे आपण ह्या भाताचाच गोड पदार्थ सुद्धा करणार आहोत आणि कुकरला झाकण लावून आता मध्यम आचेवर कुकरच्या मी 4 ते 5 शिट्या करून घेणार। तर एकीकडे कुकर होतो तर दुसरीकडे ना इथे चॉपिंगची तयारी करून घेते। आपल्याला कांदा भाजी करायची म्हणून कांदा उभा असा बारीक चिरून घेतला, कोथिंबीर चिरून घेतली आणि वरणाची जी फोडणीची तयारी असते ती सुद्धा मी करून घेतली। तर आता भाजी करण्यासाठी ना कांदा बघा एका छोट्या बाउल मध्ये घेतला। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरही घातली। साधारणपणे अर्धा वाटी बेसन घेतलं असेल। तर सर्व अंदाजे साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद पावडर, चवीप्रमाणे लाल तिखट, थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं। थोडासा ओवा सुद्धा हातावर ना असं चोळून घातलाय आणि हे पीठ आता थोडंसं घट्टच असं भिजवून घ्यायचं, कारण यामध्ये कांदा आणि मीठ जेव्हा घालतो ना तेव्हा हे नंतर थोड्या वेळाने पातळ सुद्धा होतं। त्यामुळे असं घट्टच हे भिजवून घेतलं आणि यामध्ये ना सोडा घातलेला नाही। ज्यावेळेस आपल्याला भाजी करायला घ्यायची ना तेव्हाच यामध्ये सोडा घालायचा। किचन ओटा छोटा असल्यामुळे इथे मी किचन काउंटर सुद्धा लगेच क्लीन करून घेतला आणि आता गूळ चिरून घेते। तर गोड पुरी तयार करायची त्यामुळे मी इथे गूळ हा अर्धा वाटी चिरून घेतलाय आणि 1 वाटी पाण्यामध्ये तो वितळण्यास ठेवला। तर गूळ चांगला पाण्यात वितळतो तोपर्यंत आपण मेथीची भाजी तयार करायला घेऊ। तर मेथीची भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर पावसाळा असल्यामुळे बघा त्यात भरपूर अशी माती असते। त्यानंतर ना ती चाळणीत निथळत ठेवली। फोडणीसाठी कढईमध्ये तेल आणि भरपूर असा ठेचलेला लसूण घातला। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची मस्त खमंग असं तेलामध्ये हे परतून घ्यायचं। तर इथे मेथीची सुकी भाजी तयार करतो, जी की बनवायला खूपच सोपी असते आणि खायला सुद्धा तितकीच चवदार लागते। फक्त यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी द्यायची। त्यानंतर यामध्ये भाजी घालायची। भाजी छान मिनिटभर परतून घ्यायची, कारण लगेच यामध्ये मीठ घालायचं नाही, नाहीतर मिठाचा अंदाज येत नाही। मिनिटभर भाजी छान परतून घेतली की नंतर यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे भाजी बघा तिची जी क्वांटिटी आहे ना ती जसजशी आपण परतवत जाऊ तशी कमी होते। नंतरच यामध्ये मीठ ऍड करायचं, म्हणजे मिठाचा सुद्धा व्यवस्थित अंदाज येतो। तर बघा आता यामध्ये भाजी केवढी होती आणि केवढी झालेली आहे। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेते। आणि मीठ घातल्यानंतर आता भाजीला ना थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाणीमध्येच ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची। आता भाजी व्यवस्थित शिजली की नाही हे कसं ओळखायचं, तर बघा तिचा जो देठ असतो ना तो थोडासा असा हातामध्ये दाबून बघायचा। तो जर व्यवस्थित स्मॅश झाला तर समजायचं भाजी शिजलेली आहे। तर बघा एकीकडे आपली भाजी सुद्धा तयार आहे आणि कुकर सुद्धा इकडे व्यवस्थित झालेला आहे। मस्त पांढरा शुभ्र असा भात तयार आहे। डाळ सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे। तर डाळ ही घोटून घेऊ आणि आता वरणाला फोडणी देऊ। तर या ठिकाणी मी नुसतं तुरीचं वरण न करता त्यामध्ये थोडीशी मुगाची सुद्धा डाळ घालत असते किंवा समप्रमाणात ते घेत असते, त्यामुळे वरण सुद्धा छान दाटसर बनतं। आता फोडणीसाठी गॅसवर पॅन ठेवला, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि ठेचलेला लसूण, मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडीशीच हळद घातली, कारण आपण डाळ शिजवताना सुद्धा हळद घातलेली होती। सर्व छान असं खमंग तेलामध्ये परतून घेतलं। आता यामध्ये घोटलेली डाळ घातली आणि आता वरण जेवढं पातळ घट्ट हवं त्यानुसार पाणी ऍडजस्ट करायचं। यातच बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि आता मध्यम आचेवर ना डाळ ही खळखळ उकळून घ्यायची, छान शिजवून घ्यायची। तर बघा इथे वरण सुद्धा तयार झालंय आणि मगाशी आपण जो गूळ पाण्यात विरघळत ठेवला होता बघा, तर इथे गूळ पाण्याचं सुद्धा व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता कणिक भिजवायला घ्यायची, जी की आपण गोड पुरीसाठी करणार आहोत। तर त्यासाठी ना प्लेट मध्ये बघा जे गूळ पाण्याचं मिश्रण होतं ते मी चाळणीने गाळून घेतलं। त्यात बडीशेप घातली, अगदी किंचितचं ना मीठ घातलेलं आहे चिमूटभर आणि पाव चमचा जायफळ आणि वेलचीची पावडर। आता ह्या पाण्यामध्ये मावेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं आणि ज्याप्रमाणे कणिक भिजवतो ना तसंच हे मिश्रण तयार करून घ्यायचं। तर बघा इथे मी गोड पुरीसाठी लागणारी कणिक भिजवून घेतली
आता ही झाकून आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया, म्हणजे कणिक छान भिजेल. तोपर्यंत ना खीर तयार करूया. तर एकदम सिंपल पण चविष्ट अशी खीर तयार करते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना फक्त 2 चमचे जो शिजलेला भात आहे बघा तो घातला आणि यातच आता मी ओलं खोबरं घालते. तर साधारणपणे ना पाव वाटी इतके ओल्या खोबऱ्याचे काप करून घातले. ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं सुद्धा घालू शकता. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. जर तुमच्याकडे वेलची पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये दळताना वेलची सुद्धा ऍड करू शकता. तर बघा इथे ना फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. तर जास्तही फाईन नाही, थोडंसं रवाळच असं ठेवलेलं आहे. आता फोडणी देण्यासाठी ना गॅसवर पातेलं ठेवलं, त्यामध्ये ना 1 चमचा तूप घातलं. तर याला तुपाचीच फोडणी द्यायची, तेल घालायचं नाही. आणि तयार मिश्रण घालून ना जेवढी खीर पातळ हवी तेवढं दूध घालायचं. दूध घातल्यानंतर चवीप्रमाणे साखर घातली. तर 2 मोठे चमचे इतकी साखर घातली. खीर उकळायला लागली की लगेच यामध्ये पाव चमचा वेलची पावडर ऍड करायची. तर इथे माझ्याकडे सुकामेवाची पावडर होती, म्हणजे ड्रायफ्रूटची पावडर होती, तर ती घातली. किंवा तुमच्याकडे ड्रायफ्रूटचे काप असेल तर तुम्ही जेव्हा तेल घालताना तेव्हा त्यामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे छान क्रंची असे लागतात. आता ही भाताची खीर तुम्हाला जरी पातळ दिसत असली ना, जशी तुम्ही ही शिजवाल किंवा ही जशी उकळत जाते ना तशी ती छान घट्ट होते, कारण यामध्ये आपण भात वापरलेला आहे. भातामुळे ही छान दाटसर होते. तर बघा एकदम सिंपल अशी भाताची खीर तयार झालेली आहे, जी की तुम्ही नैवेद्यासाठी झटपट अशी तयार करू शकता. आणि इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला होता, तर त्याचा सुवास सुद्धा खूप छान असा येतो. तर खिरीसाठी नेहमी ना सुवासिक तांदूळच वापरायचा. तर खीर मी आणखी थोडीशी उकळून घेते. तर आता या खिरी सोबत खाण्यासाठी ना पुऱ्या तयार करूया, ज्या की गोड पुऱ्या आहे. पीठही व्यवस्थित भिजलेलं आहे. तर तेलाचा हात लावून हे मळा, किंवा तेलाची सुद्धा गरज पडत नाही. बघा व्यवस्थित हे मी मळून घेतलं. आता समान याचे ना भाग करून घेऊ. तर तयार मिश्रणाचे 4 समान भाग झाले. आणि आता तेलाचा हात लावून ना चपातीपेक्षा ना थोडंसं जाडसर हे लाटून घ्यायचं. तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटू शकता, किंवा एकच मोठी चपाती करून बघा असं दाखविल्याप्रमाणे वाटीने किंवा पेल्याने कट करून घेऊ शकता. तर हे पुरीचं पीठ ना मी थोडंसं नरमच भिजवून घेतलं होतं, जास्तही कडक असं भिजवून घेतलं नाही. त्यामुळे ह्या पुऱ्या जे आहे ना त्या छान फुलतात बघा तेलामध्ये, मस्त नरम, आणि साधारणपणे 4 ते 5 दिवस नक्कीच टिकतात. आता मध्यम आचेवर ना ह्या तळून घ्यायच्या. तर तुम्ही तेलात घातल्यानंतर पुरी बघू शकाल मस्त टम्म अशी फुललेली आहे. तर इथे 1-2च पुऱ्या नाही तर सर्व पुऱ्या अशा टम्म अशा फुललेल्या होत्या. तर दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंगावर ह्या मी तळून घेतल्या. आता प्लेटमध्ये काढून घेऊ. तर या ठिकाणी ना आपल्या तयार मिश्रणाच्या भरपूर अशा पुऱ्या तयार झालेल्या आहे. बघा मस्त टम्म अशा फुललेल्या आहे, रंग देखील सुरेख आलेला आहे. तर आषाढ महिन्यामध्ये ना नैवेद्यासाठी ह्या गोड पुऱ्या आवर्जून केल्या जातात. सारख्याच तेलामध्ये इथे मी कुरडई सुद्धा तळून घेतली आणि लगेच भजी सुद्धा तळायला घेतली. तर आता भजी तळायची म्हणून लगेच यामध्ये ना सोडा घालायचा. तर ज्या वेळेस आपल्याला भजी करायची ना तेव्हाच यामध्ये सोडा घालायचा. तर चिमूटभर सोडा घातला, छान मिक्स करून घेतलं. आणि आता तेलामध्ये ना छोटे छोटे अशी भजी सोडून घेऊया. आणि मध्यम आचेवर ही तेलात सोडलेली भजी छान आलटून पलटून मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तर बघा रंग मस्त सुरेख आलेला आहे, छान गोल्डन ब्राऊन रंगावर ही मी तळून घेतली. तर प्लेटमध्ये काढून घेऊ. तर आजचा जो स्वयंपाक आहे तो मी अंदाजेच केलेला आहे, असं मोजून मापून काहीही केलेलं नाही. परंतु नैवेद्य दाखवल्यानंतर सुद्धा 2 ते 3 जणांना पुरून उरेल इतका हा स्वयंपाक आहे. बघा तर मंडळी खूपच सोप्या आणि साध्या पद्धतीने इथे आपला नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. तर नैवेद्य भरायला घेऊया. तर आषाढ महिन्यातील देवीच्या नैवेद्याचा हा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर तुमच्याकडे सुद्धा आषाढ महिन्यामध्ये अशा गोड पुरीचा नैवेद्य दाखवतात का हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. किंवा या व्यतिरिक्त दुसरं काही बनवत असाल तर ते देखील सांगा, जेणेकरून मला सुद्धा ती रेसिपी ट्राय करायला नक्कीच आवडेल. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.